फ्रेंड्स, वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज थर्ड दिवस आहे आपला ब्लॉगिंगचा आणि तुम्ही पाहू शकता इथं नित्य आहे. असं चिडवता तर इथं नित्य आहे आणि इथे आहे निवा. तुम्ही पाहू शकता. हे बघा, तोंडात नाही घालायचं. निवा बोल हाय. हाय बोल हाय. तर फ्रेंड्स, काही नाही, आज काही कामं झालेली नाहीये, बस फक्त थोडंसं स्वयंपाक पाणी झालेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता की अजून मी ह्या पसाऱ्यामध्ये बसलेली आहे. तर हे दोघं खेळत आहेत पझल. दाखव पझल नीतू बेटा. तर हे बघा, तुम्ही इथं पाहू शकता की पझल आमच्या चर्चमध्ये गिफ्ट केलेले आहेत. नीतूचा नंबर आला होता ना, तेव्हा हे पझल दिलेले आहेत चर्चच्या कार्यक्रमामध्ये. तर तुम्ही पाहू शकता. पण हे खेळायचं म्हणजे एक प्रॉब्लेम काय आहे की सगळे पझल इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले असतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता. सर नीतू दादा बघू दे. हे बघा, तर हे ना सारखं सगळे पझल नित्याला उचलावं लागतं आणि निवा नुसतं खेळते आणि माझं नित्य सगळे कामं करतो. आणि खेळत पण अशी नाही, खेळता खेळता 3-4 वेळा सू करल, मग नित्य परत नित्याचे कामं लागतात. मग सू केलं की चड्डी आण, शी केले की स्वाईप आणून दे, असे छोटे छोटे कामं दिवसभर माझे नित्य सगळे करतच असतो. तर आता निवाने सगळे पझल खेळलेले आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आणि नित्य काय करतोय की ते सगळे गोळा करतोय. हे बघा तुम्ही इथे. हे बघा, नीतू दे बरं तिला थोडीशी खेळायला बेटा, थोडे खेळू दे. आणि तो खेळू तो दे बेटा. हा हाय हाय कर 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 कर. आणि तुम्ही पाहू शकता की निवा आता चालत तर नाही म्हणता येणार, पण ती आता तर तुम्ही पाहू शकता निवा तर चालता तर येत नाही, पण ती थांबते आणि असं आपला आधार घेऊन असं थांबते. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि नित्य दादा पझल गोळ्या करायचे कामं करतोय, कारण निवा आणि नित्यांनी पझल पूर्ण खेळलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता निवाला सर्दी झाली होती, खोकला झाला होता, पण देव बापाची कृपा की आता ते बरी आहे. रात्री पण छान झोपली. हो बेटा बोल बोल हिंदीमध्ये बोल बरं. काय बोलतो तू? इकडे बस, इथं माझे शेजारी बोल ऑडियन्सला. हा हाय गाईज, ब्लॉग टू चॅनल. आता माझ्या मम्मीने नवीन चॅनल उघडलेलं आहे. पण आम्ही पझल खेळले आणि गोळ्या करता आणि पहिला झोपू जाता आणि माझी स्कूल होती. कसा गेला तुझा? आज कुठला पेपर होता गाईज? आज नीतूचा पेपर होता स्कूलमध्ये. कुठला पेपर होता तुझा सांग बरं स्कूलमध्ये? कसे कमळ. कुठलं? कसे कमळ याने हिंदी होता वाटतं ना, आय थिंक. हा, तर नित्याचा हिंदी पेपर होता गाईज. तर नीतूने आज हिंदीचा पेपर दिलेला आहे. तर निवाने आज पझल खेळलेले आहे. तर पझलचा खूप पसारा झालेला आहे आणि तुम्ही नित्य पाहू शकता की नित्याने ऑलमोस्ट पझलचा सगळा पसारा आवरलेला आहे. मम्मी हो, तर ही माझी क्लिप आहे, ती तिला लागेल. तर हे बघा, पाहू शकता की निवा झोपली होती. आज पाणी आलं होतं ॲक्च्युली, तर मी पाणी भरलं, स्वयंपाक पाणी सगळं केलं आणि पाणी आलं होतं तोपर्यंत निवा झोपली होती. मम्मी तिला झोका देत होते, पण डॅडीनी बिछाना आवरला होता, पण आम्ही येऊन परत बिछाना घाण केला. कारण आता थंडीचे दिवस आहेत, तर मी तिला थोडंसं आता थोडंसं ओपन ठेवले, नाही तर मी तिला थोडंसं एकदम पॅकच ठेवत असते. तर हे बघा, नित्य किती कामं करतो. सगळे पझल तिने खेळलेले आहेत आणि नित्य सगळे पझल गोळा करतोय. ॲक्च्युली काय खेळणं म्हणजे एक प्रकारचं कामच लागतं की ते पूर्ण पॅक आणा, पॅक काढा, खेळा, परत त्याच्यात भरा. पण थँक गॉड नित्य सगळं वरचे कामं करून घेतो. तर इथं तुम्ही निवा पाहू शकता. निवा कालपासून असा आधार घेते बेडचा आणि निवा उभारते. तुम्ही इथं पाहू शकता. हो हाय कर मम्मी कर निवा. ओ बेटा. हा, सगळ्यांना सांगा मी छोट्या होत्या फटाक्यासाठी खूप असायचा. हा, तर नित्य लहान होता तेव्हा फटाकडे जेव्हा आम्ही उडवायचो दिवाळीला, तेव्हा नित्य खूप 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 हसायचा फटाकड्यांना. तर तुम्ही पाहू शकता. तर आता निवा आहे. नित्य थोडासा नाजूक आहे आणि निवा थोडीशी काय म्हणतात त्याला की थोडीशी निवा आहे स्ट्रॉंग आहे नित्यापेक्षा. तर झोप झालेली आहे, पण आज जेवण काही नाही आहे, फक्त फिडिंगवरच आहे. तर आता निवा दीदीला जेवण द्यायची वेळ आलेली आहे. बोल तू बोल. इथं बोल, इथं बघायचं इथं. हां, तर हाय गाईज बोल. असं असं मोबाईल पकड. मी नित्याला ना आता ब्लॉगिंग करायचं शिकवत आहे की कसं बोलायचं, कुठं बोलायचं. तर इथे बोला, इथे बघायचं आणि इथं बोलायचं, असं मी त्याला शिकवत आहे. तर असं फोन ठेवायचा आणि मन हाय गाईज
हाय गाईज, बॅक टू चॅनल. आज मम्मीनी इथं बघ. हा बोल. आज मम्मीनी नवीन चॅनल उघडलेलं आहे माझ्यासाठी आणि निवासाठी. थँक्यू. व्हेरी गुड बेटा. तर तुम्ही पाहू शकता की बिछाना अजून आहे. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्हाला चॅनल कोणाला ओपन करायचं असेल तर मी सांगते की काही विचार करू नका. ना पुढचा विचार करा, ना मागचा विचार करा, ना कोणाला सांगा. तुम्ही तुमचं चॅनल उघडा. कारण लोक कसे आहेत माहिती आहे का की बाहेरचे लोक आपल्याला सपोर्ट करतात, पण आपलेच लोक आहेत ना त्यांच्या पोटात एकदम हालचाल होऊन जाते की बापरे, हिने आता चॅनल उघडले, आता हे कुठं ना जातील असं. पण बाहेरचे खूप लोक असतात जे आपल्याला सपोर्ट करत असतात, पण आपल्या घरातलेच लोक म्हणजे आपल्या घरातले म्हणजे आपल्या फॅमिलीतले नाही क्वचित असतात जे आपल्यावर प्रेम करणारे, पण जे आसपास असतात ते त्यांना इतकं काही आवडत नाही. मग तुम्ही थांब एक मिनिट बेटा. तर तुम्ही ना इकडचा विचार करू नका, तिकडचा विचार करू नका. तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही चॅनल ओपन करू शकता. तर बोल. हाय गाईज, माझा भाऊ आहे ना, तो माझ्यासाठी बोलत होता. तर मी एक काम केला आणि माझ्याकडे एक आयडिया होता आणि मी 5 वर्षाचा होता, पण फटाक्यासाठी खूप घाबरायचा नाही. हसायचा, बिसाचा आणि झोपायचा आपण आणि खायचा बीचा दात होते. आता मी 5 वर्षाचा आहे आणि मी मम्मीच्या पोटातून निघलेला आहे. आणि हे पाय ही निवा निवा दीदी खेळत आहे, नित्य मामाच्या पोटातून निघलाय. हा, मग काय केला मी आणि हे पाय मी पप्पाकडे गेला चांगला. हे पाय आपण कधी पाणीपुरी खाणार आहे आणि पप्पा बोलले आपण सकाळी खाऊ. आणि मी खुश होऊन गेला आणि दोस्तासाठी भिडलेला होता. आणि काय केले मम्मीनी वा आणि हे दोघी नवीन चॅनल काढले होते निवासाठी. आणि मम्मी बोलली होती हे नित्य खेळायला गेलेला आहे, माझा मुलगा आहे. थँक्यू. हां, तर नित्याच्या सर्व गोष्टी ऐकल्यात तुम्ही. कोण ऐको मी तुम्हाला ऐकवते की नित्य बघा ब्लॉगिंगची सुरुवात करत आहे. काय त्याला माहीत नाही, पण तो आता स्टार्टिंगला थोडं बोलत आहे. तर हे बघा पसारा आणि लेकरं इम्पॉर्टंट आहेत, पसाऱ्याकडे बघायचं नाही. कारण इतकं मोठं घर आहे, कधी हे घर आवरा, कधी ते घर आवरा आणि पसारा पडतच असतो. त्यामुळे ह्यानी काय बोललं, त्याने काय बोललं लक्ष द्यायचं नाही. फक्त आपल्या लेकरांवर फोकस करायचं की त्यांना माझी गरज आहे. घरचा पसारा हा होत राहीन, निघत राहीन. माझे लेकरं आता लहान आहेत तर इट्स ओके, लहान आहेत, पण जेव्हा ते मोठे होतील तेव्हा तर आवरायचंच आहे ना. पण आता लेकरांना आपली जास्त गरज आहे. त्यामुळं झाडझूड हे ते ठेवायची, थोडी स्वच्छता हायजीन मेंटेन करायची. पण हेच इथं पडलं, ते तिचंच पडलं, हे अशा गोष्टी करायच्या नाही. आणि मी इतकं लक्ष देत नाही. मी बस फक्त माझ्या लेकरांना माझी गरज आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आहे. तर सर्व गोष्टी होतच राहतात. तर तुम्ही पाहू शकता की नित्य आता बाहेर गेलेला आहे आणि मी जस्ट बसलेली आहे. तर आज दुसऱ्या व्हिडिओची देखील दुसरं चॅनल आहे स्किन केअर हेअर केअरचं, तर त्याची थोडंसं व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे आणि आज कामं झालेली आहेत. खूप थकले आहेत, ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत. तर आता थोडंसं आराम करते आणि आराम करून झाल्यावर थोडंसं उठते. आणि हां, आज नित्याने इतका मोबाईल मागितला की मला मोबाईल दे मम्मा, खेळायला मोबाईल दे. पण मी त्याला आज काही मोबाईल दिला नाही, कारण माझ्या मोबाईलवर इतकी एडिटिंग होती, दुसऱ्या चॅनलची पण होती आणि हा पण थोडासा व्हिडिओ मी शूट केला. तर पाहू शकता तुम्ही. मग आता काही नाही, आता थोडंसं झोपतो. झोपून उठल्यावर थोडंसं चहा पाणी ते करतो. हा बेटा बोल. हाय गाईज, आता आमची पहिला दिन आहे. आता आम्ही झोपायला चाललो आणि रात्र झाली की पप्पा येणार आहे आणि त्याचं सकाळ असतो, पण ते खूप लेट येतात, अंधारात येतात आणि आम्ही चहा बिस्किट करून झोपून जाता. आणि मी मम्मी निवा आणि सगळे बिरू पार्टी करून राहिले होते. थँक्यू, टाटा सो मच. हो,
तर गाईज आता आम्ही थोडंसं आराम करतो आणि जास्त काही नाही आहे आज, बस फक्त बसलो आहे. थोडेसे कामं झालेले आहेत. आता 2 लेकरांमध्ये थोडीशी बिझी आहे. तर नित्याची एक्झाम सुरू आहेत, एक्झाम जायला जातोय, निवा झोपते, खाते पिते, शिसू तिचं नेहमीचं चालू आहे. तर चालेल, मग तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय.